भगव्या निळ्या आणि हिरव्यामध्ये आम्ही पाहतोय विभागून टाकण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे मित्रो। हे तुम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे का ते इतरांना सांगणे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे। तुमच्या आमच्या डोक्यामधला शेतकरी मजूर कष्टकरी कामकरी काढून तुमच्या आमच्या डोक्यामध्ये ओबीसी मराठा टाकून कुठेतरी हिंदू आणि मुसलमान टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्याला खऱ्या अर्थानं रामबाण औषध म्हणून बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करतंय। कारण निवड मागणीसाठी नाही, आमची दिशा ठरल्या गेली पाहिजे। ज्या दिशेवर महाराष्ट्राला नेण्याचं काम केलं जातं त्या दिशेला आम्हाला पलटवायचं आहे। जो हवा है उसको हमको बदलना है। कारण ही जी आम्ही ज्या पद्धतीनं राजकीय राजकारण करत आहे जे बगर कामाचं आहे, काही न करता आम्ही पाहतोय आमदार आले पाहिजे, आम्ही सत्तेत बसलो पाहिजे, असं ज्यांना वाटते, ज्यांचे कारनामे सुरू आहे त्याला सुद्धा हे आंदोलनाच्या माध्यमातून ब्रेक द्यायचा आहे। आम्ही निवड मागणीपुरतं मर्यादित आंदोलन करत नाही, लक्षात घ्या। तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून इथं शेतकरी म्हणून फार कमी आले असेल मला माहित आहे, तो येण्याच्या मानसिकतेत सध्या नाही आहे। तुम्ही कार्यकर्ते म्हणूनच इथं आलेले आहे आणि शेतकरी म्हणून इथून इकडे यायला अजून बरेच कष्ट आपल्याला करावं लागेल, बराच त्याग करावं लागेल। आला टाइम तर आम्ही सांगतोय बच्चू कडू बलिदान करायला सुद्धा तयार आहे। कारण माझ्या भारतातला शेतकरी शेतमजूर जगला पाहिजे, कष्ट करणारा माणूस जगला पाहिजे, त्याच्या वाट्याला येणारा हिस्सा त्याला भेटला पाहिजे, म्हणून हा प्रयत्न आहे। लक्षात घ्या, हा प्रयत्न फक्त एका निवडणुकीपुरता एका राजकारणापुरता आमच्या सीटा आल्या पाहिजे एवढा पुरता मर्यादित नाही आहे। जाता आलं असतं एखाद्या मोठ्या पक्षामध्ये, संधी साधीपणा आम्ही केला असता, कदाचित करता आला असता, कोण नाही म्हटलं नसतं, तुमचंही भलं झालं असतं आमचंही भलं झालं असतं। पण या भल्यामध्ये माझा शेतकरी मजूर कष्टकरी माग पडला असता, दिव्यांग माग पडला असता, म्हणून हे कणखर पाऊल आपण उचलला। याच्यात तुम्हाला त्रास होणार आहे मित्र, तुम्हाला प्रचंड त्रास होईल। बसता बसता तुम्हाला इथं चीड पण येऊन जाईल, कारण फॅन तर सुरू करायचा होता रे, किमान हवा आमच्यापर्यंत तर आली पाहिजे होती रे, किमान खुर्ची तर बसायला ठेवायला पाहिजे होती रे। आम्ही पाहतोय हा त्रास तुम्हाला होणार आहे आणि मग कायले गेलो पाहिजे, कायले गडी अपोषण करते बाबा, अशाही भावना तुमच्या मनात येत आहे। मित्र लक्षात घ्या, इथं टाटा बिर्ला इथं या देशाचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही, आमदार होऊ शकला नाही, जे आरोपपती होते करोडपती होते त्याचं नाव होत नाही, त्याचं नाव बॅनरवर छापल्या जात नाही, बॅनरवर बलिदानाचं नाव छापल्या जातं, संभाजी राजांचं भगतसिंगांचं जे फासावर गेले आणि तुमच्यासाठी उरून आतापर्यंत बुरले त्यांचं नाव होतं। त्या यादीचं आम्ही पाहतोय त्यांच्या त्या ठिकाणावर जरी जाता आलं नाही पण त्यांच्या पायापाशी बसण्याची व्यवस्था आमची झाली पाहिजे, याच्यासाठी हे अन्नत्याग आंदोलन आहे। ही व्यवस्था आम्ही पाहतोय भरळलेली आहे, सगळी व्यवस्था बरबट आम्ही सगळीकडे पाहतोय, सगळ्या पद्धतीने आम्ही पाहतोय, गाव खेड्यापासून तर शहरापर्यंत तरुणाईमध्ये जे काही आमच्या भावना आलेल्या आहेत त्या प्रचंड आम्ही पाहतो दुःखदायक आहे, वेदना देणाऱ्या आहे। माझा बाप मेला तरी 72 पण नेता जिवंत राहिला पाहिजे, ह्या ज्या भावना आहे ह्या दाबाच्या आम्हाला ह्या खऱ्या अर्थानं खतम करायच्या आहे। फक्त नगरसेवकाची लढाई नाही आहे, आमदारकीची लढाई नाही आहे, खासदारकीसाठी आम्ही हे लढाई लढत नाही, संघटना बांधासाठी ही लढाई लढत नाही, कोणाला जिल्हा परिषद व्हायला झाला पाहिजे याच्यासाठी लढाई लढत नाही मित्र हो। हे लढाई आम्ही हारलो तरी 72 पण माझा बाप जिवंत राहायला पाहिजे त्याच्यासाठी ही लढाई लढतोय, त्याच्यासाठी तुम्हाला एकत्र होणं गरजेचं आहे। आंदोलन आहे आपण सातत्यानं ते चालू ठेवलं आणि मधात जर ब्रेक दिला असता तर अधिक आपल्या नावानं लोक बोंबलले असते आणि म्हणून त्याला सातत्य ठेवा म्हणून। कारण आता पुन्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची नगरपालिकेची कधी कोण खतऱ्यामध्ये येईल, कशा पद्धतीनं देशाला एक वेगळ्या प्रकारची कलटणी देण्याचं काम करत आहे मित्र हो, त्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे। आणि राज्यामध्ये तर मराठा ओबीसी अधिक रोजच्या रोज कसं पेटवल्या जाईल, त्याला कसं खत पाणी घालण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही पाहतोय काही लोकांकडून व्यवस्थितरित्या केला जात आहे। साध्या वाघ्यावरून ओबीसी आणि मराठा सुरू होतं, साध्या वाघ्या कुत्र्यावरून। म्हणजे तुम्ही याच्यावरून लक्षात घेतलं पाहिजे का या सगळ्या याच्यामध्ये आमची लढाई किती कठीण होत चालली आहे। जी आमच्या हक्काची लढाई आहे, जे आमच्या जीवन मरणाची लढाई आहे, ते भगव्या निळ्या आणि
हिरव्यामध्ये आम्ही पाहतोय विभागून टाकण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे मित्रो. हे तुम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे का ते इतरांना सांगणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तुमच्या आमच्या डोक्यामधला शेतकरी मजूर कष्टकरी कामकरी काढून तुमच्या आमच्या डोक्यामध्ये ओबीसी मराठा टाकून कुठेतरी हिंदू आणि मुसलमान टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्याला खऱ्या अर्थानं रामबाण औषध म्हणून बच्चू कडू अन्नत्याग आंदोलन करतंय. कारण निवड मागणीसाठी नाही, आमची दिशा ठरल्या गेली पाहिजे. ज्या दिशेवर महाराष्ट्राला नेण्याचं काम केलं जातं त्या दिशेला आम्हाला पलटायचं आहे. जो हवा है उसको हमको बदलना है. कारण ही जी आम्ही ज्या पद्धतीनं राजकीय राजकारण करत आहे जे बगर कामाचं आहे, काही न करता आम्ही पाहतोय आमदार आले पाहिजे, आम्ही सत्तेत बसलो पाहिजे, असं ज्यांना वाटते, ज्यांचे कारनामे सुरू आहे त्याला सुद्धा हे आंदोलनाच्या माध्यमातून ब्रेक द्यायचा आहे. आम्ही निवड मागणीपुरतं मर्यादित आंदोलन करत नाही, लक्षात घ्या. तुम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून इथं शेतकरी म्हणून फार कमी आले असं मला माहित आहे. तो येण्याच्या मानसिकतेत सध्या नाही आहे. तुम्ही कार्यकर्ते म्हणूनच इथं आलेले आहे आणि शेतकरी म्हणून इथून इकडे यायला अजून बरेच कष्ट आपल्याला करावं लागेल, बराच त्याग करावं लागेल. आला टाइम तर आम्हीच सांगतोय बच्चू कडू बलिदान करायला सुद्धा तयार आहे. कारण माझ्या भारतातला शेतकरी शेतमजूर जगला पाहिजे, कष्ट करणारा माणूस जगला पाहिजे, त्याच्या वाट्याला येणारा हिस्सा त्याला भेटला पाहिजे म्हणून हा प्रयत्न आहे. लक्षात घ्या, हा प्रयत्न फक्त एका निवडणुकीपुरता एका राजकारणापुरता आमच्या सीटा आल्या पाहिजे एवढा पुरता मर्यादित नाही आहे.